हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद्भागवतम स्कंध तीसरा, अध्याय 25, भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 25। सतां प्रसंगान् मम वीर्य संविदो, भवन्ति हृत्कर्णरसायना कथा। तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि, श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति। सतां प्रसंगान् मम वीर्य संविदो, भवन्ति हृत्कर्णरसायना कथा। तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि, श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति। सतां प्रसंगान् मम वीर्य संविदो, भवन्ति हृत्कर्णरसायना कथा। तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि, श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति। सतां प्रसंगान् मम वीर्य संविदो, भवन्ति हृत्कर्णरसायना कथा। तज्जोषदास्वपवर्गवर्त्मनि, श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति। सतां प्रसंगान् मम वीर्य संविदो, भवन्ति हृत्कर्णरसायना कथः। तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि, श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति। सतां प्रसंगान् मम वीर्य संविदो, सतां प्रसंगान् मम वीर्य संविदो, भवन्ति हृत्कर्णरसायनः कथः। भवन्ति हृत्कर्णरसायना कथः। तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि, श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति। सतां शुद्ध भक्तांच्या प्रसंगात सानिध्यात मम माझ्या वीर्य अद्भुत कृत्ये संविदः च्या चर्चांनी भवन्ति होते हृत हृदय कर्ण कान रस अयनः संतोषदायक कथा
कथा कथा तत् तत् त्या त्या जोषणात जोषणात जोपासनेने जोपासनेने आशु आशु लवकरच लवकरच अपवर्ग अपवर्ग मोक्षाच्या मोक्षाच्या वर्तमानी वर्तमानी पथावर पथावर श्रद्धा श्रद्धा दृढ श्रद्धा दृढ श्रद्धा रतिही रतिः आकर्षण आकर्षण भक्तिही भक्तिः भक्ती भक्ती अनुक्रमिष्यती अनुक्रमिष्यति क्रमाक्रमाने येईल. क्रमाक्रमाने येईल. भाषांतर शुद्ध भक्तांच्या सानिध्यात शुद्ध भक्तांच्या सानिध्यात भगवंतांच्या लीलांची भगवंतांच्या लीलांची आणि अद्भुत कृत्यांची आणि अद्भुत कृत्यांची केलेली चर्चा केलेली चर्चा ही ही कानांसाठी आणि हृदयासाठी कानांसाठी आणि हृदयासाठी अत्यंत आनंद व संतोषदायक असते. अत्यंत आनंद व संतोषदायक असते. अशा ज्ञानाची जोपासना करून अशा ज्ञानाची जोपासना करून मनुष्य मनुष्य मोक्ष पथावर मोक्षपथावर हळूहळू अग्रेसर होतो. हळूहळू अग्रेसर होतो. पुढे मुक्त झाल्यानंतर पुढे मुक्त झाल्यानंतर त्याचे आकर्षण दृढ होते. त्याचे आकर्षण दृढ होते. तदनंतर तदनंतर वास्तविक भक्ती आणि भक्तिमय सेवेचा वास्तविक भक्ती आणि भक्तिमय सेवेचा प्रारंभ होतो. प्रारंभ होतो. तर मागच्या काही दिवसांपासून भगवान कपिल देव आपल्या मातेला देवहूतीला हे सांख्य तत्वज्ञानाचं बेसिक इंट्रोडक्शन देत आहेत. त्या इंट्रोडक्शन मध्ये ते सांगतात की पहिल्यांदा म्हणजेच श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेचं रूपांतर दृढ श्रद्धेमध्ये केलं पाहिजे. आणि ह्या श्रद्धा उत्पन्न करण्याची आणि श्रद्धेचं रूपांतर दृढ श्रद्धेमध्ये करण्याची पद्धती असते ती म्हणजे साधू लोकांचा संग करणे, साधू लोकांवरती आसक्ती आकर्षण निर्माण करणे. त्या साधू लोकांच्या संघामध्ये काय करायचं असतं तर भगवंतांच्या लीला आणि अद्भुत कृत्यांची चर्चा करायची असते, जे कानासाठी हृदयासाठी अत्यंत आनंद आणि संतोषदायक आहे. आणि अशा प्रकारे या प्रक्रियेतून, ज्याला भजन क्रिया म्हटलं जातं, त्या प्रक्रियेतून आपली श्रद्धा दृढ होत जाते आणि आपण मुक्तीच्या पथावरती हळूहळू पुढे जातो. आकर्षण दृढ होत जातं. आणि शेवटचा मुद्दा या श्लोकामध्ये सांगितलेला आहे तो म्हणजे त्यानंतर खऱ्या अर्थाने आपली भक्ती आणि भक्तिमय सेवेला सुरुवात होते. तोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत असतो. बऱ्याचदा आपण आपल्या या प्रॅक्टिसलाच भक्ती किंवा भक्तिमय सेवा समजतो आणि थोड्याफार प्रमाणामध्ये, थोड्याफार काय बऱ्याच प्रमाणामध्ये स्टॅग्नंट होतो, कंप्लेसंट होतो. व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड मराठी वर्ड फॉर स्थिर नाही. स्थिर म्हणजे न हलणारा, स्टॅग्नंट म्हणजे तिथेच पडून राहिलेला, पुढे जावं असं वाटत नाही. आपल्याला वाटतं हीच भक्ती आहे जी सध्या मिश्र भक्ती असते, कर्म मिश्रित किंवा ज्ञान मिश्रित किंवा योग मिश्रित. ज्ञान आणि योग मिश्रित जनरली कलियुगामध्ये मिळणार नाही, कर्म मिश्रितच असते. आपली इंद्रिय तृप्ती करत करत जे काही आपण करतो त्यालाच आपण भक्ती म्हणतो आणि तिथेच थांबावंसं वाटतं आपल्याला. आणि मग ते जसं थांबलेलं पाणी गढूळ होतं, ती आपली भक्ती देखील हळूहळू गढूळ होत जाते. इंग्लिशमध्ये हा शब्द खूप महत्वाचा आहे, कंप्लेसन्सी. कंप्लेसंट होतो आपण, जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानून राहायची सवय लागते.
जे डेंजरस असते. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की जेव्हा आपण पूर्णपणे श्रद्धावान होतो, पूर्णपणे इंद्रियांना, इंद्रिय विषयांपासून दूर नेतो, पूर्णपणे भगवंतांना शरण जातो आणि अनन्य भावाने, अन्य अभिलाषिता झिरो करून भगवंतांची सेवा करायला लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली भक्ती सुरुवात होते, भक्तीची सुरुवात होते, भक्तिमय सेवेची सुरुवात होते. तर या श्लोकामध्ये आणि पुढच्या काही श्लोकांमध्ये आता साधू शोधला, साधूंचा संग केला, साधूच्या संघामध्ये आसक्त झालो, करायचं काय साधू संघामध्ये ते सांगितलंय. तात्पर्य श्रील प्रभुपादांच्या द्वारे कृष्ण भावना आणि भक्तिमय सेवेमध्ये प्रगती करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. कृष्ण भावना आणि भक्तिमय सेवेमध्ये प्रगती करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कृष्ण भावना आणि भक्तिमय सेवा वेगळी असते का? ऍक्च्युली तशी वेगळी नसते. कृष्ण भावना म्हणजेच अंतःकरणातून भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची इच्छा. भावना पाहिजे, भावना नसेल तर काहीच होत नाही, म्हणून याला कृष्ण भावना म्हटलं. तर ही कृष्ण भावना आणि भक्तिमय सेवा याच्यामध्ये प्रगती कशी करायची याचं वर्णन थोडक्यात या श्लोकामध्ये केलेलं आहे. सर्वप्रथम पायरी ही आहे की मनुष्याने कृष्ण भावनामय आणि भक्तिमय सेवेत रममान असलेल्या व्यक्तींचा संग घ्यावा. मागचे काही दिवस आपण तेच वाचत आहोत. पहिली स्टेज आहे साधू संघ. कृष्ण भावनामय आणि भक्तिमय सेवेत रममान असलेल्या व्यक्तीचा संग घ्यावा. अशा संगती विना प्रगती होऊ शकत नाही. केवळ सैद्धांतिक ज्ञानाने व पांडित्याने भक्तीमध्ये विशेष उन्नती होत नाही. सैद्धांतिक म्हणजे काय? थिअरॉटिकल, ज्याला आपण म्हणतो. नुसतीच थेअरी शिकून काय उपयोग नाही, प्रॅक्टिकल पण शिकायला पाहिजे. सिम्पली बाय थिअरॉटिकल नॉलेज और स्टडी, नुसता अभ्यास करून, अभ्यास करणारे पण भरपूर असतात, भक्तीमध्ये विशेष उन्नती होत नाही. मनुष्याने विषयी लोकांच्या सहवासाचा त्याग करून भक्तांचा सहवास घेतला पाहिजे. भगवंतांना शरण जायची ही जी पहिली विधी सांगितलेली आहे, अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम. भक्तीसाठी जे काही अनुकूल आहे ते लगेच घेतलं पाहिजे, भक्तीसाठी जे काही प्रतिकूल आहे ते लगेच सोडलं पाहिजे. याची सुरुवातच याच्याने करायची असते. विषयी कर्मी लोकांचा संग लगेच त्याग करायचा आणि भक्तांचा, साधूंचा संग लगेच स्वीकार करायचा. तो कसा वाढवता येईल याचा आपण सतत विचार करायचा, त्याच्यावरती सतत कार्य करायचं. विषयी लोकांचा, कर्मी लोकांचा संग कसा कमी करता येईल, बंद करता येईल याच्यावरती सदैव चिंतन करायचं, कार्य करायचं. ही पहिली पायरी आहे. कारण भक्तांच्या संगतीविना भगवंतांच्या लीला जाणून घेता येत नाहीत. यस, आपल्याला भगवंतांच्या लीला, भगवंतांबद्दलच चर्चा करायचं आहे. कथयंतश्च माम नित्यम, हो की नाही? बोधयंतस परस्परम कथयंतश्च माम नित्यम. दुसरं काय करायचंय? दुसरं काय करायचंच नाहीये, हो की नाही? मग ते विषयी लोकांच्या संघामध्ये कसं करता येईल? विषयी लोकांच्या संघामध्ये गेल्यावरती पहिला विषय काय निघतो? मी माझी इंद्रिय तृप्ती तुमच्यापेक्षा चांगली कशी करत आहे, हा एकच चर्चेचा विषय असतो. किंवा हा व्यक्ती इंद्रिय तृप्ती माझ्यापेक्षा चांगली कशी करत आहे आणि ती मी एक दिवस कशी करेन. 100% हाच चर्चेचा विषय असतो. कधीही जाऊन बघा तुम्ही, मी ही गाडी घेतली किंवा त्याने ही गाडी घेतली,
त्याने हे घेतलं, त्याने ते घेतलं, त्याची मुलं इथं शाळेत जातात, त्यांची मुलं हे करतात, माझी मुलं हे करतात, माझं हे आहे, माझं ते आहे. याच्याशिवाय दुसरी काय चर्चा असते? या भौतिक जगामध्ये आपण हेच करायला आलेलं आहे. आणि हे चोता चघळल्यासारखं काम आहे. त्यातून काहीही रस मिळत नाही. बऱ्याचदा बघायचं, असा जर चर्चा करत असतो, तिथे तुम्ही गेला आणि तुम्हाला जर अशा चर्चामध्ये इंटरेस्ट नसेल तर त्याला पण रस येत नाही. कारण ही सगळी वाक्य सांगितलीच जातात तुम्हाला द्वेष मत्सर निर्माण व्हावा म्हणून. कारण तुमच्या मनामध्ये द्वेष आणि मत्सर निर्माण झाला नाही तर मी ग्रेट आहे हे सिद्ध होणार नाही. मी कोणती मोठी गाडी घेतली, मी किती प्रसिद्ध झालो आहे, मला किती फेसबुक वरती लाईक्स मिळाले आहेत, हे तुम्हाला समजल्याशिवाय, त्याच्याबद्दल तुम्ही मत्सरी झाल्याशिवाय माझ्या मनामध्ये आनंदच निर्माण होत नाही. आणि हा एकच विषय असतो चर्चेचा विषय लोकांमध्ये. मग तो संग करून कसा चालेल? आपल्याला तर भगवंतांबद्दल कायमचं बोलायचं आहे. वाचांशु वैकुंठ गुणानुवर्णने, सदैव वैकुंठांचं गुणवर्णन ऐकायचं आहे, बोलायचं आहे, सदैव तेच करायचंय. मग अशा लोकांच्या संघामध्ये राहावं लागेल जिथे ही चर्चा कायम केली जाते, सदैव सदा. तर हे बेसिक, प्रायमरी, प्राथमिक आपली काय म्हणतात त्याला, रिक्वायरमेंट आहे, गरज आहे, मूलभूत गरज आहे. पहिल्यांदा हे शिकलं पाहिजे आपण, विषयी कर्मी लोकांचा संघ कसा सोडायचा आणि साधू भक्त लोकांचा संघ कसा वाढवायचा, किंवा कायमचा तोच संघ करायचा. किती दिवस वाढवत बसणार आहे, हो की नाही? कारण भक्तांच्या संगती विना भगवंतांच्या लीला जाणून घेता येत नाहीत. सामान्यतः लोकांचा परम सत्याच्या निराकार रूपावर विश्वास असतो. ते भक्तांचा संग करीत नसल्यामुळे परम सत्य ही व्यक्तिरूप असून ते व्यक्तिशः अद्भुत कृत्य करू शकते हे त्यांना समजू शकत नाही. ऍक्च्युली समाजामध्ये तुम्ही बघितला, विशेष करून भारतामध्ये नास्तिक लोक खूप कमी भेटतात आपल्याला. वर वाटतात नास्तिक आहेत, परंतु सगळे हे निराकारवादीच असतात. याचं परफेक्ट उदाहरण श्रील प्रभुपाद देतात, ते म्हणजे हिरण्यकशिपूचं. हिरण्यकशिपूची कथा ऐकल्यावरती आपल्याला पहिल्यांदा काय वाटतं, हा नास्तिक आहे, बरोबर आहे की नाही? पण ऍक्च्युली हिरण्यकशिपू नास्तिक नव्हता. हिरण्यकशिपू हा निर्विशेषवादी, निराकारवादी होता. नसेल तर त्यानं असं वर मागितलंच नसतं की मला कुण्या पुरुषाने पण मारलं नसलं पाहिजे, कुण्या प्राण्याने पण मारलं नसलं पाहिजे, दिवसा मारलं नसलं पाहिजे, रात्री मारलं नसलं पाहिजे, घरात मारलं नसलं पाहिजे, घराबाहेर मारलं नसलं पाहिजे, जमिनीवर मारलं नसलं पाहिजे, हवेत मारलं नसलं पाहिजे. या सगळ्यातून तो काय दर्शवतोय की भगवान आहे हे मी मान्य करतो, परंतु त्याला कुठला आकार नाहीये. हे सगळे आकार असलेलं कोणी मला मारलं नसलं पाहिजे. म्हणजेच भगवान निराकार आहे, त्यामुळे तो मला येऊन मारू शकत नाही. आणि मॅक्झिमम लोक हेच विचार करत असतात. आणि हा विचार करण्यामागे मुख्य सिद्धांत असतो तो म्हणजे मी देखील भगवान होणार एक दिवस. भगवान एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती, त्या व्यक्तीचा अनुभव आपल्याला त्या व्यक्तीच्या शक्तीतूनच होत असतो, हे या लोकांना मान्यच करायचं नसतं. कारण मी शक्तिमान आहे, है की नाही? दुसरा कोणी शक्तिमान आहे हे आपण मान्य केलं तर त्याची शक्ती पण मान्य करायला पाहिजे. शक्ती मान्य केली की त्याला स्वरूप आहे हे पण मान्य करायला पाहिजे. त्याला स्वरूप आहे हे मान्य केलं, तो शक्तिमान आहे हे मान्य केलं, त्याला शक्ती आहे हे मान्य केलं, मग मी कोण आहे? इथे आपल्या जीवनाचा सगळा प्रॉब्लेम आहे. कारण मला ग्रेट व्हायचंय, मला भगवान व्हायचंय, मला स्वामी व्हायचंय, मला प्रभू व्हायचंय. त्यामुळे
भक्तांचा संघ आपण जर केला नाही तर अशा लोकांच्या संघामध्ये आपले पण विचार असेच होत जातात, अक्षरशः असे होत जातात. बरेचसे भक्त बरेच वर्ष भक्तांच्या संघात असलेले कधी कधी येऊन म्हणतात आणि मला असा आश्चर्याचा धक्का बसतो, बॉम्ब फुटल्यासारखा. परंतु प्रभूजी, भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक शक्ती आहे ना, सगळीकडे पसरलेली आहे. त्यांना आपण मानवाच्या रूपामध्येच स्वीकारलं नसलं पाहिजे. हा, अर्जुनासमोर ते एक मानव रूपामध्ये होते, परंतु ते एक मानव होते, ते काही भगवान नव्हते. इट्स अमेझिंग. भगवद्गीतेचा अभ्यास करणारे देखील असा विचार करतात. मग भगवंतांचा आकारच नाहीये, स्वरूपच नाहीये, मग त्यांच्या शक्तीबद्दल चर्चा कोण करणार? कुणीच नाही करणार. म्हणून समाजामध्ये आपण बघितलं तर त्यांच्या शक्तीबद्दल कधी चर्चा केली जात नाही, माझ्या स्वतःच्या शक्तीबद्दल चर्चा केली जाते. आणि आजकाल तर कलियुगामध्ये शक्तीबद्दल चर्चा करायची म्हणजे दुसरं तिसरं काही राहिलेलंच नाही, फक्त पैशाबद्दल चर्चा करायची. माझ्याकडे किती पैसा आहे आणि त्याच्याकडे किती पैसा आहे. कारण आपल्या शक्तीचं मोलमाप, मूल्यमापन हे फक्त पैशामध्येच केलं जातं आजकाल. ऐश्वर्याचं मोलमाप जे आहे, मोलमाप काय म्हणतात, मेजरमेंट, ही पैशामध्येच केली जाते. पूर्वी निदान बाकीच्या गोष्टीमध्ये जरी केली जायची, बल कोण बलवान आहे, कोण सुंदर आहे, कोण विद्वान आहे, कोण जास्त विरक्त वैरागी आहे, कोण जास्त ज्ञानी आहे, आजकाल ते पण केलं जातं. परंतु प्रायमरी सोर्स आपला एकच राहिलेला आहे शक्तीची तुलना करायची, तो म्हणजे पैसा. आणि मग या विषयी लोकांना याच्याशिवाय दुसरी कुठली चर्चा आवडतच नाही. कुठे इन्व्हेस्टमेंट केला तू? मला पण जरा टिप्स ट्रिक्स दे. इन्व्हेस्टमेंटची चर्चा चालू असते, व्यवसायाची चर्चा चालू असते, नोकरीची चर्चा चालू असते, मार्केटिंगची चर्चा चालू असते. दिवस रात्र हेच करायचं. आणि रस तर त्याच्यातून काही मिळतच नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. हा एक गहन व कठीण विषय आहे आणि मनुष्याला परम सत्याच्या साकार रूपाचे ज्ञान असल्यावाचून त्याच्या भक्तीला काहीच अर्थ नाही. भक्ती कशाला म्हणतो आपण? भक्ती म्हणजे ज्या व्यक्ती वस्तूवरती आपण भक्ती करतो त्याला श्रेष्ठ मानलंच पाहिजे, सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे. हाफ हार्टेड त्याला ठीक आहे, भगवान श्रीकृष्ण एक महान व्यक्ती होते, आपल्याला ज्ञान द्यायला आले होते, हे पण हाफ हार्टेडच आहे. त्यामुळे या विषयाची चर्चा केली पाहिजे की भगवंत किती महान आहेत. भगवद्गीता वाचतो म्हणजे काय? हेच वाचतो आपण. भागवतम वाचतो म्हणजे हेच वाचतो आपण. कोणत्याही निराकार गोष्टीची सेवा अथवा भक्ती केली जाऊ शकत नाही. सेवा ही एका व्यक्तीचीच करावी लागते. भगवंतांच्या लीलांचे वर्णन केलेल्या भागवतम किंवा अन्य वैदिक शास्त्रांचे केवळ चिंतन, केवळ वाचन करून अभक्तांना कृष्ण भावना समजू शकत नाही. त्यांना वाटते की या सर्व लीला म्हणजे काल्पनिक कथाच आहेत, कारण आध्यात्मिक जीवन म्हणजे काय हे अभक्तांना योग्य भावनेने समजावून सांगण्यात आलेलेच नाही. आणि म्हणून काल संध्याकाळी पण आपण वाचत होतो की साधूंच्या संघामध्ये त्याचं वाचन, श्रवण करणे, समजावून घेणे आणि मग विशेष करून कृतीत उतरवणे हे गरजेचं आहे. अभक्तांना हे समजत नाही. भगवंतांच्या साकार व्यक्तिगत लीला जाणून घेण्यासाठी मनुष्याने भक्तांचा संग घेतला पाहिजे
आणि अशा संगतीने जेव्हा तो चिंतन करतो व भगवंतांच्या दिव्य लीला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यासाठी मुक्तीचा मार्ग मोकळा होऊन तो मुक्त होतो. बस हेच करायचंय. भगवद्गीतेमध्ये देखील हे अगदी सिंपल शब्दामध्ये सांगितलेलं आहे. माझा जन्म आणि माझं कर्म जो तत्वतः समजावून घेतो तो मुक्त होतो. यस, बऱ्याच मंदिरामध्ये सगळीकडे आता भगवत कथा चालू असते, परंतु प्रॉब्लेम काय आहे? भगवत कथा चालू आहे, भगवत कथा कानावरती देखील पडते, परंतु हृदयात शिरत नाही, कारण तिथे भाव नाही. तो भाव का नाही? कारण हे सगळं जळमट साठलेलं आहे, इथे अनर्थ साठलेले आहेत. अजूनही स्वार्थ आहे, प्रेम नाही, ममत्व आहे, मीपणा आहे, अहंकार आहे, मान अपमान प्रतिष्ठा या सगळं भरलेलं आहे आपल्या मनामध्ये. भगवंतांची लीला कथा तेवढ्यापुरती आपल्याला मनोरंजनात्मक आनंद देऊन जाते, नंतर परत आपण आपल्या पापकर्माच्या मागे लागतो. ही कथाच आपल्याला मुक्त करणार आहे. आपण रोज म्हणतो की कथेमध्ये नाही, तत्वज्ञानामध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे, परंतु कथा म्हणजेच तत्वज्ञान असतं. भगवंतांच्या मुखातून आलेलं हे तत्वज्ञान आहे. हीच कथा समजावून घ्यायची, ज्याच्याने हृदय स्वच्छ निर्मळ धुवून काढायचंय. मग तिथे त्या कथा बसतील, तिथपर्यंत पोचतील. बऱ्याच जणांना वाटतं आपण वृंदावनला गेलो, राधाकुंड मध्ये स्नान घेतलं की आपण भगवद्धामात जातो. येस, त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे, हे सत्यच आहे. परंतु ते राधाकुंड मधील पवित्र पाणी, जल हृदयापर्यंत पोचायला पण पाहिजे. हे मध्ये ब्लॉकेज इतके तयार करून ठेवलेत आपले अनर्थांचे, ते कोण काढणार? आणि ते काढायचं असेल तर साधूंचा, भक्तांचा संग केला पाहिजे. साधूंच्या, भक्तांच्या संघामध्ये या लीला कथांच्या वरती चिंतन केलं पाहिजे. हे कोण करत नाही. बघ, प्रभुपाद इथे लिहितात, भगवंतांच्या साकार व्यक्तिगत लीला जाणून घेण्यासाठी मनुष्याने भक्तांचा संग घेतला पाहिजे. आणि अशा संगतीने जेव्हा तो चिंतन करतो व भगवंतांच्या दिव्य लीला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होऊन तो मुक्त होतो. हे मनोरंजन नाहीये, एंटरटेनमेंट नाहीये. चिंतन केलं पाहिजे की मी काय करतोय. ठीक आहे, भगवंतांच्या कथा अशा 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 महान आहेत, परंतु मी काय करतोय? मी का या कथा, या लीला इतक्या सुंदर, रसमय, आनंददायी आहेत, तर मी त्या कथांचा, लीलांचा भाग का होऊ शकत नाही? का झालेलो नाही? का इथे खितपत पडलेलं आहे? याचं चिंतन कोण करणार? त्याचं कारण कोण शोधून काढणार? हे कारण शोधून आपण काढलं पाहिजे. भक्तांच्या संघामध्ये राहून हे कारण शोधून काढलं पाहिजे. त्या कारण शोधून काढल्यानंतर त्याच्यावरती ऍक्शन घेऊन ते कारण बाजूला करायचं पण काम केलं पाहिजे. या भगवंतांच्या दिव्य लीला, भगवंतांच्या कथा याचा मी देखील कसा पार्ट होऊ शकतो, हे देखील माझ्या जीवनामध्ये कसं मी अनुभव घेऊ शकतो, हा आनंद काय आहे हे मी कसं स्वतः अनुभव घेऊन जाणू शकतो, याच्यासाठी उत्सुक झालं पाहिजे आपण. व्हॉट इज दॅट प्रोसेस? कुठे आहे मला सांगा. अजून कुठे पुढे जाऊ शकतो मी? अशा प्रकारची आपली भावना उत्पन्न झाली पाहिजे. यालाच कृष्ण भावना म्हणतात. आणि ही भावना नसेल तर नुसती फिलॉसॉफी युजलेस आहे. प्रभुपाद दोन्ही सांगतात. आणि भावना असेल परंतु फिलॉसॉफिकली आपण वागत नसलो तर ती भावना देखील फक्त सेंटिमेंटलिझम असते. सेंटिमेंटलिझम म्हणजे काय? भावनिकता. ज्ञान नाही, तत्वज्ञान नाही, नुसतीच भावनिकता पण काही उपयोगाची नाही. कृत्यामध्ये पण ते असलं पाहिजे.
इमोशनली भावनिकरित्या प्रिटेंड करायला, ढोंग करायला कोणालाही जमतं, आणि कलियुगामध्ये जास्त लोकांना जमतं. कलियुगामध्ये जास्त लोक करतात, परंतु त्याच्या मागे तत्वज्ञान नसेल, तत्वाप्रमाणे आपलं वागणं नसेल, तर ते पण चुकीचं आहे. दोन्ही चुकीचे आहेत. प्रभुपाद सांगतात भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, फिलॉसॉफी विदाउट सेंटिमेंट्स इज युजलेस, आणि सेंटिमेंट्स विदाउट फिलॉसॉफी इज ऑल्सो युजलेस. दोन्ही असले पाहिजे, दोन्हीचा बॅलन्स असला पाहिजे. चिंतन केलं पाहिजे. ज्याची परमपुरुष भगवंतांवर दृढ निष्ठा आहे तो स्थिर होतो, आणि भगवंत व भक्तांच्या सहवासाविषयीचे त्याचे आकर्षण वृद्धिंगत होते, वाढत जात. भगवंतांच्या भक्तीबद्दल आकर्षण वाढत चाललेलं असेल, परंतु भगवंतांच्या भक्तांबद्दलचं सहवासाचं आकर्षण, भक्तांच्या संघाचं आकर्षण आपल्याला वाढत नसेल, तर ती भक्ती नसते ऍक्च्युली. भगवान कपिल देव सांगणार आहेत बघ 29व्या अध्यायामध्ये. भक्त भगवंतांसमान असतो, त्यामुळे भक्तांकडे देखील आपलं आकर्षण तेवढंच असलं पाहिजे. इनफॅक्ट या भौतिक जगामध्ये पहिल्यांदा तेच आकर्षण असलं पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, भौतिक जगामध्ये जोपर्यंत आपण 100%, 100% हृदयातून शुद्ध होत नाही, तोपर्यंत भगवंत आपल्या समोर 2च रूपात येतात. एक म्हणजे विग्रह स्वरूपात, ज्याची प्राण प्रतिष्ठा करतो आपण. त्यांना लाकडी, लोखंडी, दगडी मानलं नसलं पाहिजे. त्याच स्वरूपात आपल्याला भगवंत दिसणार आहेत, दुसऱ्या स्वरूपात दिसणार नाही. आणि दुसरं म्हणजे भगवंत या भौतिक जगामध्ये आपल्याला भक्ताच्या स्वरूपात दिसतात. त्यांना सिंपल, फालतू, आपल्यासारखं समजलं नसलं पाहिजे. भक्त भगवंतांसमान असतात, विग्रह हे भगवान असतात. या 2 स्वरूपाची जेव्हा आपण अवहेलना करतो, तेव्हा आपण भक्तीमध्ये कधीच प्रगती करू शकत नाही. हे 2 श्लोक रामायणामध्ये आहेत ऍक्च्युली, मला श्लोक आठवत नाही. श्रवण बाळ जो असतो ना, श्रवण बाळाला जेव्हा दशरथ महाराज मारतात, तेव्हा त्यांचे वडील शोक करत असतात, तेव्हा त्याचे ते वडील, आंधळे वडील, हे 2 श्लोक म्हणतात, ह्या पुत्र शोक माझ्यावरती आलेला आहे, कारण मी या भौतिक जगामध्ये भगवंतांना विग्रह स्वरूपात पाहायला चुकलो. त्यांना सिंपल मूर्ती समजलं, आणि मी भक्तांना भगवंत समजायला चुकलो. त्यांना मी सिंपल धोती कुर्त्यातले भक्त समजले. तर भगवंतांबद्दल आकर्षण निर्माण होतंय, परंतु भक्तांबद्दल होत नाही. डेंजरस आहे, लक्षात ठेवा, महा डेंजरस आहे. यालाच भक्तीची एकदम प्राथमिक पायरी म्हटलेलं आहे, कनिष्ठ अधिकारी. जोपर्यंत आपल्या मनामध्ये 100% भक्तांची सेवा करण्याची इच्छा निर्माण होत नाही, भगवंतांची सेवा आपण करूच शकत नाही. ज्यांची परमपुरुष भगवंतांवर दृढ निष्ठा आहे तो स्थिर होतो, आणि भगवंत व भक्तांच्या सहवासाविषयीचे त्याचे आकर्षण वृद्धिंगत होते. भक्तांचे सानिध्य म्हणजेच भगवंतांचे सानिध्य होय. जो भक्त हे सानिध्य मिळवतो, तो भगवंतांची सेवा करण्याची भावना विकसित करतो, आणि नंतर भक्तिमय सेवेच्या दिव्य स्तरावर स्थित होऊन क्रमाक्रमाने पूर्णत्वाची प्राप्ती करतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीला जो आरतीमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे, पूजामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे, परंतु दुसऱ्याची सेवा करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड नाही,
त्याला भगवान कपिल देव देखील एकदम खालच्या थराचा भक्त म्हणतात. इथेच पुढे वाचणार आहोत आपण 29व्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकामध्ये 21, 22, 23, 24 चारही श्लोकामध्ये हा एकच मुद्दा रिपीट करून सांगतो. काय सेवा करणार आहे आपण या भौतिक जगामध्ये भगवंतांची? आपल्याला गोल्डन चान्स दिलेला आहे या भौतिक जगामध्ये सेवा करायची, भक्तांची सेवा करायची. तीच भगवंतांची सेवा असते. शुद्ध भक्त शोधले पाहिजेत, त्यांची सेवा केली पाहिजे. का त्यांची सेवा केली पाहिजे? कारण ते भगवंतांच्या सेवेमध्ये कायम बिझी असतात. थोडस सतर्क पण असलं पाहिजे. या भक्तीच्या नावाखाली बरंच ढोंग, बरंच फसवेगिरी चालू आहे भारतामध्ये विशेष करून. त्यामुळे अशी वाक्य सांगून भरपूर सेवा पण करून घेतली जाते. बट याचा अर्थ असा नाही की हे तत्वज्ञान चुकीचं आहे. याचा अर्थ असा नाही की हे सिद्धांत चुकीचा आहे. या भौतिक जगामध्ये आपण भगवंतांची सेवा करूच शकत नाही. आपल्याला चान्स आहे तो भक्तांचीच सेवा करण्याचा. भक्तांचीच सेवेमध्ये आपण रममान झालं पाहिजे. भगवंतांच्या सेवे समान असते. आणि तो शुद्ध भक्त असेल तर तो आपल्याला शिकवतो भगवंतांची सेवा कशी करायची. म्हणून आपली प्रगती होते क्रमाक्रमाने, स्टेप बाय स्टेप. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. आता कलियुगामध्ये आपण चर्चा करतोय की जसे प्रभुपाद आपले एकदम शुद्ध भक्त जवळचे, म्हणजे आपल्याला आता म्हणतोय शुद्ध भक्त शोधणे, तर प्रभुपाद हेच आपले आचार्य आणि शुद्ध सगळं जे आहे, तर ह्यांची सेवा जसे माझ्यासारखा एकदम सुरुवात करणारा जो भक्त आहे त्यांनी प्रभुपादांची सेवा करणे आणि त्या सेवेत राहून आपली प्रगती कशी करता येईल? जसं शास्त्र समजणे अवघड आहे, काल आपण वाचत होतो, एकट्याने वाचून त्याला मार्गदर्शनाची गरज असते, तसंच जे महान आचार्य असतात त्यांचं मिशन, त्यांचं कार्य समजणे देखील बरंचसं कठीण जातं आपल्याला, जोपर्यंत कोणीतरी समजावून सांगत नाही. प्रभुपादांचं मिशन समजणे काही कठीण नाहीये, तरीही कठीण वाटतं आपल्याला. कारण जसं ग्रंथ आपल्याला का समजत नाही? कारण आपली इंद्रिय तृप्ती आडवी येते. तसंच आचार्यांचं कार्य आपल्याला समजत नाही, कारण आपली इंद्रिय तृप्ती आडवी येते. त्यामुळे वर्णाश्रमामध्ये स्थित होऊन आपल्या आपल्या वर्णाप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. आपण आता इतके दिवस चर्चा करत आहोत की प्रभुपादांचं हे मिशन आहे, 50% काम प्रभुपादांचं शिल्लक आहे. ते आपण आज जरी हातात घेतलं तरी पूर्ण करू शकत नाही, इतकं कठीण काम आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावर का काम करू नये? प्रभुपादांचा आदेश आहे, प्रभुपादांचे हे आदेश आहेत. त्या आदेशांप्रमाणे वागणे, तो उपदेश हृदयापर्यंत नेणे, त्याच्याप्रमाणे कार्य करणे, हीच सेवा असते. प्रभुपाद सांगतात वर्णाश्रमाची स्थापना करा. म्हणजे काय? वर्णाश्रमामध्ये काही नॅचरल लीडर्स असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, हे निर्माण केले पाहिजेत. त्यांच्या लिडरशिप खाली आपण कार्य केलं पाहिजे. आणि हे कार्य प्रभुपादांच्या शब्दांच्या बाहेर आहे की नाही हे बघत बघत रोजचं कार्य आपण केलं पाहिजे. बऱ्याचदा इन्स्ट्रक्शन्स, उपदेश आपल्याला समजलेले असतात, परंतु त्याच्यावरती कार्य करायची आपली इच्छाच नसते. त्याच्या मागचं कारण असतं आपली इंद्रिय तृप्ती. आपली इंद्रिय तृप्ती न सोडण्याची इच्छा, आपला स्वार्थ, आपला काय म्हणतात त्याला, अहंकार न सोडण्याची इच्छा.
त्यामुळे आपण ते युजली करत नाही. प्रभुपादांची सेवा करणे ऍक्च्युली प्रभुपादांनी इतकं सोपं करून सांगितलंय, इतिहासामध्ये कुठल्याही आचार्याने इतक्या सोप्या शब्दामध्ये सांगितलं नसेल. जसं आपण परवा स्पीकिंग अबाउट वर्णाश्रम पुस्तक वाचत होतो, प्रभुपाद अगदी लिटरली सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगतात की भक्ती ही साधं राहिल्याशिवाय होतच नाही. सिंपल राहणीमान असल्याशिवाय भक्ती होतच नाही. शहरी जीवन सोडल्याशिवाय होतच नाही. मग ही स्वतः भक्ती आपण करतच नाहीये, ती पहिल्यांदा आपण केली पाहिजे. आणि हे करून दाखवणे हाच माझा प्रचार आहे. वर्किंग इज प्रीचिंग. बऱ्याच जणांना वाटतं की प्रभुपादांचं कार्य म्हणजे प्रीचिंग कार्य. येस, प्रीचिंग कार्य. परंतु प्रीचिंग कार्याचा असा अर्थ नाहीये की फक्त पुस्तक वितरण करणे, लेक्चर देणे म्हणजेच प्रीचिंग आहे. ज्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे, लेक्चरमध्ये जे सांगितलं जातं, तसं वागून पण दाखवलं पाहिजे. तशा प्रकारे आपले मॉडेल्स पण तयार असले पाहिजेत, वागणारे भक्त असले पाहिजेत. ते दाखवणे, ते त्यावरती काम करून दाखवणे, हे पण प्रीचिंग आहे. हे पण प्रभुपादांची सेवा आहे. हे केलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा आपल्याला वाटतं की प्रभुपादांचीच मी सेवा करणार, बाकी दुसऱ्या कोणाची करणार नाही. ही देखील भक्तीची खालची स्टेज आहे. आपण जेव्हा भक्तीचा प्रचार करतो, प्रभुपादांचा प्रचार करतो, तेव्हा अगदी जो मांस खाणारा आहे, अगदी कर्मी आहे, त्याला देखील जाऊन आपल्याला हे उपदेश द्यायचे आहेत. त्याला देखील जाऊन आपल्याला हे दाखवून द्यायचंय भक्ती काय असते. त्यामुळे त्याची पण सेवा आपल्याला करायची. भक्तांची सेवा करणे म्हणजे शुद्ध भक्तांची सेवा करणे हे जरी असलं तरी त्याच सेवेचा हा देखील भाग असतो की प्रत्येक जीवाची आपल्याला सेवा करायची. मग तसं बघायला गेलं तर खालच्या भक्तांनी वरच्या शुद्ध भक्तांची सेवा करणे आणि वरच्या भक्तांनी कोणाचीच सेवा करायची नाही असं होत नसते. तो वरिष्ठ भक्त जो असतो, शुद्ध भक्त असतो, तो सगळ्या जीवांची सेवा करत असतो. सगळ्या जीवांप्रती करुणा असते, दया असते. त्यामुळे ऍटलिस्ट सुरुवातीच्या स्टेजला आपण असा कधीच विचार केला नसला पाहिजे की हा शुद्ध नाही आहे त्याची मी सेवा का करू, हा शुद्ध आहे त्याचीच मी सेवा करणार. सेवा अंतःकरणपूर्वक करणे हे प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, हा शुद्ध नसेल, परंतु तो शुद्ध होण्यासाठी जे काही लागतं ते मी सेवा करतो. आपण भगवद्गीता रस्त्यावरती जाऊन प्रत्येकाला का देतो? आपण त्यावेळी थोडंच विचार करतो हा शुद्ध आहे, मी याची सेवा करू का नको. हे प्रभुपादांचे उपदेश, प्रभुपादांचं ज्ञान हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे हीच प्रभुपादांची सेवा आहे. आणि याच्या थ्रू आपण दुसऱ्यांची पण सेवा करत असतो. सदैव सेवेमध्येच व्यस्त राहणे हेच भक्तीचं ऍक्च्युली मूळ सारांश आहे. त्यामुळे प्रभुपादांची सेवा करणे काही कठीण नाहीये. जे रोज आपण वाचन श्रवण करतो ते सिरियसली घेणे आणि त्याच्यावरती ऍक्ट करणे, ऍक्शन घेणे हीच प्रभुपादांची सेवा आहे. हा कदाचित आपल्याला ते कळणार नाही, म्हणूनच वर्णाश्रम आहे. वर्णाश्रमचा अर्थच हा असतो की सगळ्यांनाच कळत नाही, मग समजावून सांगणारे काही असतात. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे, स्टेप बाय स्टेप आपण करत गेलं पाहिजे, प्रोग्रेस केलं पाहिजे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। हरे कृष्ण। धन्यवाद।